त्याचबरोबर इथं सत्कार केला जाईल. धनवंती सोनावडेकर यांचा उपविभाग संघटिका पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. विजल भोईर यांच्या हस्ते साई 11 यांनी आपला 12वा खेळू पाठवायचा आहे. साई 11 साई 11 यांनी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. भीमा आणि कुणाल. त्याचबरोबर आदर्श जाधव आरोग्य सेवक यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. आदर्श जाधव यांचा सत्कार केला जाईल. मनोज धोत्रे करतील. आदर्श जाधव यांचा सत्कार मनोज धोत्रे करतील. त्याचबरोबर एक जबरदस्त कॅच पाहिली गेली. पहिल्या चेंडूवरती कुणाल मोरे मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू. त्याचबरोबर विनोद गावंड उपशाखा प्रमुख यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. विनोद गावंड. त्याचबरोबर अनिता मोरे उप शाखा संघटिका यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. एक मोठा धक्का म्हणावा लागेल साई 11ला. कृणालच्या स्वरूपात एक मोठा तगडाचा फलंदाज बाद होताना पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक. पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलवरती एक मोठा गडी टिपण्यात त्याला यश आलं आहे. तो बॉलर म्हणजे अकीब जाने. पहिल्या मॅच मध्ये पण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. चांगली म्हणजे टिचून गोलंदाजी केली होती आणि पहिल्या मॅच मध्ये पण पहिल्याच बॉल मध्ये त्याने गडी बाद केला होता आणि या मॅच मध्ये पण पहिल्याच बॉल मध्ये त्याने गडी बाद केलाय. खरोखरच एक चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे अकीब. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहिले गेली चांगली गोलंदाजी केली होती आणि नवीन फलंदाज गेलाय तो आणि क्लीन बोर्ड. क्लीन बोर्ड. खेल तो हर कोई खेलता है. चर्चे होने के होते जो बाजी पलटते. जबरदस्त गोलंदाजी यार. खरोखर अकीब बॅक टू बॅक 2 गडी बाद होतोय. हॅट्रिकचा चान्स असेल अकीबला या षटकामध्ये. आता सुमित शर्माला रोहित शर्मा सारखं मात्र खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी भन्नाट वेग म्हणावं लागेल अकीब कडून आणि त्रिफळाचीत केलं ते म्हणजे विवेक याला. कारण विवेक आणि कुणालने मगाशी जी खेळी खेळली होती तर दोघांना तंबूचा रस्ता दाखवला तो म्हणजे अकीब याने. पहिल्याच मॅचच्या बॉलिंगची ते झेरॉक्स कॉपी म्हणावी लागेल. त्याने पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती गडी बाद केला. दुसऱ्या बॉलवरती गडी बाद केला. आता पण तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते अकीब करून. काय सुरेख आणि तेच तर्रार गोलंदाजी. अगदी तिरफाळचीत नाही तर स्टंप मला वाटतं ग्राउंडच्या कीपर पर्यंत जाऊन पोहोचली होती. एवढा वेग होता गोलंदाजीमध्ये. खरंच एक चांगला आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे गवंडी 11 संघाचा आणि गवंडी 11 संघाचं मनोबल चांगलंच उंचावलं असेल कारण की एक चांगली बॅटिंग कडून पण त्यांनी चांगली सुरुवात केली. यावेळेस त्यांनी नाणेफेक करून फिल्डिंगचा निर्णय घेत आणि तो देखील त्यांचा चांगलाच निर्णय ठरतोय. पाहूया अकीब याचा पुढचा विकेट ओव्हर द विकेट आणि हा हॅट्रिक चान्स असेल अकीबसाठी. निर्धाव चेंडूची सांगता होते ते खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉल मध्ये 2 गडी बाद करतोय तो अकीब. आतापर्यंत एक सुद्धा धाव खर्च केली नाहीये ते म्हणजे अकीब याने. समोर आहे तो सुमित शर्मा. ओहो यॉर्कर लेनचा चेंडू ब्रह्मास्त्राचा उपयोग करतोय तो म्हणजे अकीब. 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडू मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद आणि दोन्ही चेंडू निर्धाव जात आहेत. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर
चारही बाजूने परिपूर्ण असणारा हा गोलंदाज आहे. ऑफ कटर म्हणा, लेग कटर म्हणा, आणि आता त्याने तर यॉर्करचा इस्तेमाल केला. खरंच खरंच खूप सुंदर गोलंदाजी चालली आहे एक बाजूने अकीब कडून. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि हा चौका. चौक्याने सुरुवात करतोय आपल्या टीमच्या स्कोरची बॅट्समन सुमित. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत होती, परंतु एक चांगला मोठा फटका खेळला सुमितने, आणि जरा टीमसाठी आपल्या कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मधील हे अजून एक चेंडू शिल्लक असेल, आणि त्या एक चेंडूवर आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आहेत आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 4. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल गवंडी 11 संघाची. नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आणि ते क्षेत्ररक्षण आतापर्यंत तरी त्यांच्या बाजूने सरस ठरत आहे, कारण की महत्वाचे 2 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या दिशेने त्याने पाठवण्यात यश आलं आहे. पाहूया किब्याचा अंतिम चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला. पुन्हा एकदा त्याच जोमात आणि त्याच जोशात, आणि चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, आणि या 2 धावसंख्येनंतर स्कोर जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे 6. सुमित आपल्या संघासाठी एकतर्फी भूमिका निभवत आहे. आतापर्यंत त्याने 2 चेंडू मध्ये 6 धावाची खेळी आपल्या संघासाठी केली आहे. तर नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन राम उर्फ लल्लू. राम हा देखील एक चांगलाच फलंदाज आहे, चांगला गोलंदाज देखील आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो नामांकित आहे. सर मॅचचा बॉल आलेला आहे, लक्ष असू द्या. साई 11 संघाने खरोखरच एक चांगला खेळ केला पाहिजे, कारण समोर मात्र एक तगडी टीम असताना स्कोर मात्र थोडंसं जास्त केला पाहिजे. आणि समोर असतो तो आता राज, समोर असतो तो लल्लू, आणि नॉन स्ट्रायकर तो शर्मा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन राज ओव्हर द विकेट. फाईन लेगच्या दिशेने डी झोन मध्ये खेळून काढलेला आहे चेंडू रामने, आणि या 2 धावसंख्येनंतर स्कोर जाऊन पोहोचतोय तो 8. राम देखील एक चांगला खेळाडू आहे, त्याला देखील माहिती आहे की प्रेशर मध्ये मॅच कशी बनवायची आहे आणि कसं आपल्या टीमला पुढे घेऊन जायचं आहे. पाहूया राज याचा पुढचा चेंडू राम साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यात यश, आणि यश नाही, हा गेलाय चेंडू 6 धावासाठी, आणि या 6 धावसंख्येनंतर संघाचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 14. या अगोदरच मी रामचा उल्लेख केला होता की हा एक अष्टपैलू आणि एक धुरंधर खेळाडू आहे, आणि त्याच शब्दाला तो खरा ठरला आहे. काय सुंदर फटका खेळला आहे मिड विकेटच्या डोक्यावरून, अगदी फ्लिकच्या साह्याने. एवढं सोपं खेळणं नाही हा फटका, अगदी आपल्या मनगटाचा पुरेपूर वापर करताना हेलिकॉप्टर सजवलं आणि ते हेलिकॉप्टर त्याने 6 धावासाठी लँड केलं. वा, जबरदस्त फलंदाजी पाहिली गेली. आपण परिस्थिती कशी असो हिम्मत कायम ठेवली पाहिजे. वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात रूपांतरित होत, त्याचप्रमाणे लल्लूला खेळावं लागेल. पुढचा चेंडू या टायमाला मध्ये रिव्हर्स करतोय आणि हा सुद्धा जातोय 4 धावेसाठी. जबरदस्त फलंदाजी, षटकार नंतर बॅक टू बॅक चौकार. धाव संख्या झाली आता मात्र
18 धावसंख्या होते. पहिलं षटक तरी चांगलं फेकलं गेलं. या षटकामध्ये धावा चांगल्या कुठल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी शांतता होती, कारण की ती शांतता लल्लूच्या वादळासाठी थांबली होती आणि तेच लल्लूचं वादळ आता झंझावते ग्राउंड मध्ये. वा काय फटका, स्विच चिटचा खेळण्याचा प्रयत्न आणि यश प्राप्त झालं त्यामध्ये लल्लूला. आणि या चौकारानंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे पुन्हा एकदा तो शॉट आणि फसवलंय आपल्या पाटील 11. तर विकेट दिला आहे. यानंतर सामना होणार आहे वाडवली गाव वर्सेस पाटील 11. नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. वाडवली गाव वर्सेस पाटील यांच्यामध्ये सामना होणार आहे. पुढचा सेकंड हाफमधला हा सामना असेल. वाडवली गाव वर्सेस पाटील 11 या संघाने इथे येते नाणेफेकीसाठी. आणि नवीन फलंदाज झाला तो अक्षय. तर रामची जागा घेण्यासाठी तो आलाय अक्षय. रामने जी ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली होती, थोडीशी का म्हणा परंतु एक सुरुवात करून दिली होती संघासाठी, ती सुरुवात पुढे घेऊन जायचं काम करेल अक्षय. गुड लेंथ वरती स्पॉट झाला आणि थोडासा चेंडू राईट झाला आणि यष्टी रक्षाच्या हातामध्ये निर्धाव असा हा चेंडू येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, पण तो त्या ठिकाणी तिथे असफल झाला. पाहूया राजाचा पुढचा चेंडू. खरोखरच एक राज यांनी मला वाटतं 5वा झेल घेतला असेल. पहिल्या सामन्यामध्ये पहिली जी मॅच झाली त्यामध्ये 4 झेल घेतले होते आणि आज आपल्याच गोलंदाजीवरती एक सुंदरसा झेल घेतला. आजच्या सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते ते राज यांच्याकडून. आणि गडी बाद होतो. आता मात्र तिसरा गडी बाद होतोय, सॉरी चौथा गडी बाद होतोय. अक्षय बाद होतोय आणि नवीन फलंदाज येतोय तो आता मात्र राजेश. नक्कीच आप्पा हा चांगला झेल म्हणावा लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तेही बॅक म्हणजे पाठीमागे धावत जाऊन त्याने तो कॅच पकडला. इतकं सोपं नसतं, परंतु ते सोपं केलं ते म्हणजे राजने. आतापर्यंत त्याने खूप सुंदर सुंदर झेल टिपले आणि आताचा तर खूप सुंदर झेल होता. अक्षयची जागा घेण्यासाठी तो आला आहे म्हणजे राजेश. पाहूया राजेश आता काय करतो आपल्या टीमसाठी. आणि पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब जिंकलेला आधी वैयक्तिक पहिलं व संघाचा तिसरं षटक घेऊन येत आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी असेल राजेश साठी. आणि एक धावसंख्या झाली ती म्हणजे 18. राजेश डावखुर फलंदाज आहे आणि नेहमीच या ग्राउंड वरती डावखुरे फलंदाज घातक ठरतात, कारण की त्यांच्यासाठी बाउंड्रीचं जरा जे पहिलाच बॉल आधी याचा आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. जवळपास आप्पा अर्धी टीम तंबूत परतली आहे. एक पाहिलं गेलं असेल तर गोवंडी 11 या संघाकडून जे गोलंदाज वापरले गेलेत आतापर्यंत तिसरा षटक घेऊन येतो सुद्धा आधी एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, जशी अकीमने एक चांगली गोलंदाजी केली, राजने थोडेसे रन्स मात्र जास्त दिले पण क्षेत्ररक्षण मात्र उत्तम दर्जाचं होतं. आणि त्याचप्रमाणे आधी सुद्धा एक चांगली गोलंदाजी, पहिल्याच चेंडूवरती स्लोअर चेंडू होता, त्याने बॅट्समनसाठी ऑफ स्पिन म्हणावं लागेल चेंडू फेकला, लेग स्पिन चेंडू फेकला आणि सहजरित्या तो आपल्या जाळ्यामध्ये ओढला आणि कुमारने कुठलीही गडबड न करता जाऊन तंबूचा रस्ता दाखवला तो राजेश. कुमार पाटील कधीच कुठलीच गडबड करत नाही. तेज आणि तर्रार आणि लक्षभेदी काम असतं कॅप्टन कुमार यांचं. दुसरा चेंडू पॉइंटच्या डोक्याच्या वरून आणि मिसफिल्ड.
आणि या एक धावसंख्येनंतर स्कोर जाऊन पोहोचतोय तो 19. कुठेतरी हळूहळू गाडी चालली आहे साई इलेव्हन संघाची. त्यांना एक मोठं लक्ष उभं करावं लागेल, कारण की गवंडी इलेव्हन हा एक मोठा संघ आहे. फार डीप पर्यंत त्यांची बॅटिंग लाईनअप आहे. आधी आणि राजेशने आसमान दाखवलं ते आधीला, तू आधी बॉलिंग टाक, मी षटकार मारतो. आणि षटकाराने धावसंख्या झाली आहे ती 25. षटक चालू आहे ते तिसरं. एक चांगली गोलंदाजी करतोय तो. 3 चेंडू झाले षटकातले, 3 चेंडू बाकी असताना धावसंख्या होते 25. पुढचा चेंडू आधीसाठी. जिथं एक धावावरी 2 धावा भेटतात. खरोखर रनिंग बिटवीन द विकेट पाहिले गेले दोघांमध्ये, आणि एक धावेचं स्वरूप 2 धावेमध्ये होते. 2 धावेने संघाची धावसंख्या होते मात्र 26. बहुधा 6वा झेल, आणि हा 6वा झेल जातोय तो राजकडे. आता समीकरण जर पाहिलं, चांगली गोलंदाजी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते ते राजेशकडून, आणि 6वा झेल घेतला राजेश, आणि क्षेत्ररक्षणमध्ये उत्तम कामगिरी होती ती गोंडी इलेव्हन संघाकडून. आणि नवीन फलंदाज जातो आता मात्र नागेंद्र. आपल्या स्लोवर गोलंदाजी जाळ्यात आधीला राजेशला फसवण्यात यश आलं, आणि विकेटच्या स्वरूपात एक हा 6वा झटका म्हणावा लागेल. समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 2 रनांचा इथे कॉल असेल, आणि निश्चितच 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. आणि रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट जातोय. मिस कॉलिंग इथे म्हणावी लागेल आप्पा, कारण की नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा कोणताही उद्देश नव्हता की 3री रन पूर्ण करावी. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. आता नागेंद्रची जागा घेण्यासाठी आला आहे तो म्हणजे राजू. नवीन फलंदाज गेलाय तो राजू. गोलंदाज असेल साहिल मात्रे. आतापर्यंत सामन्याची रूपरेषा पाहिली तर गवंडी इलेव्हन या संघाने खूपच चांगलेच थांबून ठेवलं आहे साई इलेव्हन संघाला. एक चांगली गोलंदाजी, एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गवंडी इलेव्हन कडून. कॅप्टनने ज्या अर्थाने आपल्या टीमवरती विश्वास ठेवला आहे, आणि ज्याप्रमाणे गेम प्लॅनिंग करून जे मॅचला पुढे घेऊन जात आहेत, नक्कीच त्यांच्या बाजूने त्यांचं पारडं कुठे ना कुठेतरी जड झालेलं आहे. पाहूया पुढील चेंडू साहिल मात्र्याचा. साहिल मात्र्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता राजेंद्र याचा इथे. एक लेफ्ट हँड गोलंदाज करण्याचा टप्पा जो असतो तो खरोखरच महत्त्वाचा असतो, आणि मोरी सिंगने कुठेतरी शिकावं लागेल साहिल मात्रेकडून. कारण मेन टप्पा जो असतो, तुमची बॉलिंग फास्ट जरूर नाही आहे, हा जो टप्पा स्विंग असतो खरोखरच तो शिकला पाहिजे. आणि मला वाटतं निश्चितच मोरी सिंगचं लक्ष असेल या गोलंदाजावरती खरोखरच. कारण गोंडी इलेव्हन कडून जो खेळताना दिसतो तो मोरे सिंग, आणि दोन्ही चेंडू निर्धाव फेकले ते म्हणजे साहिल मात्रे याने. या टायमाला मात्र आणि मिसफील्ड होतोय संजू पाटील याच्याकडून. 2 धाव जाते डिक्लेअर झोन मध्ये. 2 धाव. संघ जाऊन पोहोचतोय तो 31 धाव संख्यावरती. सिंगल डबलने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न, कारण की आपले मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर जे डेफचे बॅट्समन आहेत
आणि पुन्हा एकदा त्या जोमात त्या जोशात आणि रनआउटच्या स्वरूपात ही 7वी विकेट म्हणावी लागेल. राजूचा खेळ इथे समाप्त होते आणि त्याची जागा घेण्यासाठी तो येत आहे फलंदाज गोपी. नक्कीच आवाज हा एक चांगला खेळाडू आहे. तो आपल्या बॅटमधून मोठे चौकार षटकार मारण्याची दमखम ठेवतो. म्हणूनच राजूचा कुठेतरी त्याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न होता. पाहूया आवाज आपल्या टीम साठी कोणती कामगिरी निभावतो. फुल टॉस चेंडू होता. झेल होतं का पाहिजे वैभव त्या झेल खाली आणि हा झेल सुटलेला आहे. हलवासा झेल सुटलेला आहे. दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 33. कारण गोंडी 11 मध्ये जो क्षेत्ररक्षक खेळतो तो सरस झेल सुटतो. कारण एक फक्त असा एकमेव खेळाडू आहे तो राज आणि मला वाटतं 5-6 झेल घेतले आहेत आणि बाकीचे खेळाडू बघडले तर गोंडी 11 मध्ये सलमान झाला किंवा वैभव झाला झेल सोडण्यात पटा येत आहेत मात्र. स्लोवर डिलिव्हरी यावेळेस आणि इथं षटक संपलेलं आहे ते 34 टू विन. 34 धावांचं लक्ष असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी 34 धावा कशा प्रकारे पार पडतो गोंडी 11 संघ की त्याला थांबवतो साई 11 संघ. 34 धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे गवंडी 11 संघासमोर. साई 11 या संघाला देखील चांगलीच गवंडी 11 संघासारखीच गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून तो हा सामना आपल्या बाजूने झुकू शकतील जिंकू शकतील. एक चांगलं डिसिजन आणि त्या डिसिजनला खरा ठरला आहे गवंडी 11 हा संघ. चौतीस धावांची गरज असेल गवंडी 11 या संघाला. साई 11 या संघाचा प्रयत्न असेल की एक चांगली आणि सुरेख आणि टिचून गोलंदाजी. वाडवले आणि पुढील सामना वाडवले आणि पाटील या संघामध्ये होईल. प्लीज टॉस साठी स्टेजच्या समोर यायचं आहे. वाडवली संघाचे कॅप्टन आणि कोणते पाटील 11 चे कॅप्टन टॉस करून घ्यायचं आहे. आजच्या सत्रामधील हा आपला दुसरा सामना असेल. आपल्याला पुढे तिसरा सामना असेल. अजून खूप सामने आपले पुढे खेळवायचे आहेत. एक चांगलं आणि सुसज्ज असं नियोजन आमचे दादा विजय भोईर यांच्या देखरेखीखाली चालू आहे आणि खरंच दादांनी कालच्या सत्रामध्ये म्हणा आजच्या सत्रामध्ये एक उत्कृष्ट आणि चांगलं नियोजन दादांनी इथे केलं आहे. आपल्या विभागातील जे चांगले खेळाडू आहेत जे नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून चांगले खेळ दाखवत असतात त्यांना एक इथे एक संधी उपलब्ध करून दिली आहे आमच्या दादा विजय भोईर दादांनी आणि त्या संधीचं सोनं पाहताना आपण 2 दिवस झालं पाहतोय. खूप चांगले चांगले सामने पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी मिळाली पाहायला. निष्ठावंत चषक 2024 यामध्ये आपण खरंच जे क्रिकेटवरती निष्ठा असते जे क्रिकेटवरती प्रेम असतं त्या प्रेमाचं कुठेतरी रूपांतर इथं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं प्रत्येक संघाकडून प्रत्येक खेळाडूकडून. तर 34 धावांचं आव्हान असेल गवंडी 11 या संघासाठी. चौतीस धावाचं आव्हान असेल गवंडी 11 संघासाठी आणि ते लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी गवंडी 11 संघाकडून संजीव पाटील आणि वैभव. संजीव पाटील हे चर्चेत राहणारं नाव आहे. गवंडीकरांना या नावाचं हे नाव गवंडीकरांच्या लक्षात नेहमीच असतं. संजीव पाटील डावखुरा फलंदाज आहे. गवंडी गावातील एक चांगला फलंदाज आहे. खूप चांगले षटकार आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून आणि त्याच्या सोबतीला जो आलाय तो म्हणजे वैभव. रिव्हर्सचा किंग म्हणावं लागेल. रिव्हर्स स्वीप म्हणा स्विच म्हणा ह्या प्रकारचा स्ट्रोक खेळण्यात देखील तो माहीर आहे आणि
एक चांगला निर्णय होता पहिला गोंड 11 संघाचा नाणेफेक घेऊन क्षेत्ररक्षण निवडायचा आणि त्याच्यामध्ये ते सफल पण झाले आहेत. आणि परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू इनिंगचा शेवटचा चेंडू पडत नाही, मॅचचा रिझल्ट येत नाही, तोपर्यंत कुठलाही तुमचा निर्णय योग्य आहे अयोग्य आहे ठरत नाही. आणि तेच आपण या 4 ओव्हरमध्ये पाहणार आहे. कारण की साई 11 हा संघ देखील तितकाच चांगला संघ आहे. रामची गोलंदाजी म्हणा, आवाजबाईची गोलंदाजी म्हणा, हे चांगले खेळाडू आहेत. नेहमीच मोठमोठ्या खेळासाठी जाणले जातात. चांगले खेळ खेळतात. आपले एक स्पोर्ट्स आणि आपली जी खेळी आहे ती ग्राउंडवरती दाखवण्यात ते नेहमीच तत्पर असतात. तर मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक साई 11 कडून घेऊन येत आहे, तो म्हणजे राजेश. स्ट्राईकला संजू पाटील, नॉन स्ट्राईकला वैभव. राजेशचा पहिला चेंडू संजूसाठी. पहिला चेंडू वाईटचा इशारा अंपायर कडून आणि संघाचं खातं खोललं जातं इथे वाईटच्या स्वरूपात. राजेश याचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट संजूसाठी. स्ट्रेट. काय सुंदर आणि सुरेख फटका होता. जरी हा 2 धावासाठी गेला असेल तरी पण एक जो रचनात्मक स्ट्रोक होता, कारण की एवढ्या स्पीड वरती हा बॉल समोरच्या दिशेने खेळून तितकं सोपं नसतं. पाटील 11 चे कर्णधार प्लीज टॉच करून घ्यायचं आहे. तुमची यानंतरची मॅच होणार आहे. वाडवलीत संघाचा कर्णधार इथे आले आहेत. राजेशचा पुढचा चेंडू. एक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिथे. आणि या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. राजेशचा पुढचा चेंडू. खूप सुंदर असं नियोजन दादांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. पुढील सामना वडवली आणि पाटील 11 या संघात होईल. राजेशचा पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला इथे. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण रामकडून. जरी ते या चेंडूवरती 1 धाव आले असेल तरी काय सुंदर रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5. राजेश आतापर्यंत खूप चांगलं षटक हाताळलं आहे त्याने देखील. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्रॉ पाहायला मिळाला संदीपच्या बॅट मधून आणि चेंडू जाईल तो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. आत्ताचा जर आराखडा पाहिला मॅचचा तर एक साधी आणि सोप्या पद्धतीने टार्गेट चेज करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं गवंड 11 चा. कारण की आतापर्यंत मोठा फटका किंवा असा रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा अजून तरी काही प्रयत्न झाला नाही. पाहूया राजेशचा पुढचा चेंडू. पुन्हा डी झोन मध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून आणि या 2 धावानंतर स्कोअर जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. आत्ताचा जो पुढील जो सामना होणार आहे वाडवली आणि पाटील 11 या संघामध्ये जो टॉस जिंकला आहे तो म्हणजे वाडवली या संघाने. वाडवली गाव या संघाने. थर्ड मॅनच्या दिशेने खेळून काढला चेंडू पुन्हा एकदा डी झोन मध्ये आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 11. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त आणि या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली आहे ती म्हणजे 11. आतापर्यंतचा जो मार्ग निवडला आहे तो गोवंडी 11 संघाने तो म्हणजे सिंगल डबल्सनेच मार्ग निवडला आहे. कारण की त्यांच्या दृष्टिकोनातून जे टार्गेट समोर आहे ते सहजरित्या पूर्ण करतील. कारण की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजून तरी देखील झाला नाही परंतु धावसंख्या झाली ती म्हणजे 11. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल गवंडी संघासाठी. पुढील गोलंदाजीसाठी येत आहे तो म्हणजे राम उर्फ लल्लू.
त्याने आपल्या बॅटिंगमध्ये जे 2 स्ट्रोक खेळले होते ते खूप आकर्षणाचा केंद्र ठरला होता, कारण की खूप लाजवाब फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. पाहूया रामाचा पुढचा चेंडू वैभवसाठी. फुलटॉस चेंडू, लाऊड ॲपील इथे. तर डॉट चेंडू इथे येतोय. राम याचा एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रामची. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील झाली त्याच्याकडून, पण अंपायरने सरळ सरळ ती फेटाळली. पाहूया रामचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने येतोय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. तर या 2 धावसंख्येनंतर स्कोअर जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे 13. तर सिंगल आणि डबलचाच मार्ग निवडला आहे. दोन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू आहेत. आक्रमकतेसाठी ते जाणले जातात. पुन्हा एकदा मोठी अपील इथे. डॉट चेंडू येतोय इथे रामचा. पाहूया राम याचा चौथा चेंडू. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आणि चौका. मला वाटतं इथे कॅच झाला असता, परंतु मिसफिल्डच्या स्वरूपात इथे चौका येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. आता फक्त आणि फक्त अजून 17 धावाचीच गरज असेल टीम गवंडी 11 या संघासाठी. हा जर झेल पकडला असता कुठेतरी कमबॅक करण्याचा त्यांना चान्स मिळाला असता, परंतु तसं काही ते पाहताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. हॅलो, स्कोर झाले तो 17 आणि 17 धावांचं लक्ष असताना वैभव या टायमाला मात्र झेर होतोय आणि गडी बाद. पहिली विकेट गवंडी 11 या संघाची. रामला ज्यासाठी पाठवला होता ते काम रामने अगोदरच्या चेंडूवरती केलं होतं, परंतु कुठेतरी मिसफिल्डच्या स्वरूपात तिथे विकेट नाही मिळली. परंतु त्याने पुढच्या चेंडूवरती त्याची करामत करून दाखवली आहे. इथे एक मोठा तगडा झटका पडतोय गवंडी 11 या संघासाठी वैभवच्या स्वरूपात. आणि त्या वैभवची जागा घेण्यासाठी येत आहे आधी, जो पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनर आहे. एक मजबूत आणि एक मोठा फलंदाज आहे. 6 खणखणीत षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिले होते आणि तोच आधी आता ग्राउंड वरती आपल्या टीम साठी काय करतोय पाहूया. हॅलो, एक निश्चितच हे बॉलरसाठी एक चॅलेंज असेल, कारण ज्या प्रकारे आधी आणि फलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये, आ लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, दम है तो विकेट गिरेगा दिगा, सामने तेरा क्रिकेट का खली खड़ा है दोस्त. पाहायचंय लल्लू यांचा चेंडू आणि खरोखर जबर भन्नाट योगत आहे तुम्हाला. मात्र निर्धाव चेंडू जातोय. ह्या टायमाला निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू सांगता होते ती. जरी निर्धाव चेंडू आला असेल तर रामचं रिॲक्शन पाहण्यासारखं होतं. त्याने 17 12 चेंडू आणि 17 धावाची गरज असेल गवंडी 11 या संघासाठी. खरंच शेवटच्या चेंडूवरती जे रामचं रिॲक्शन होतं ते पाहण्यासारखं होतं. एवढ्या मोठ्या तगड्या फलंदाजासमोर एवढा सुंदर गोलंदाजी केली त्याने. खरंच खूप चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल रामची. बारा आणि 17 धावा. 12 चेंडू 17 धावाची गरज असेल. हे षटक महत्वाचं षटक ठरेल आप्पा. निश्चितच सामन्याचं जे तिसरं षटक असतं आणि आता 4 षटकाचा सामना असल्याकारणे 12 चेंडू आणि 17 धावांची, कारण गोलंदाजी आला तो अवध, कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर अवध यांनी खरोखर शॉर्ट पिच चेंडू टाकले होते. आता मात्र सध्या करता येणार नाही, कारण लक्ष आहे तो फक्त 34 धावांचा आणि धावसंख्या दिले 17. 12 चेंडू 17 धावांचं लक्ष. एक टफ फाईट देतोय साई 11 संघ गोंडी 11 सारख्या तगड्या संघाला.
12 चेंडू 17 धावांची गरज आपल्या. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. अवध समोर आहे तो संजू पाटील. ओव्हर द विकेट मारा अवधचा संजीव पाटील साठी. राऊंड द विकेट आणि एक चांगला गोलंदाज आहे अवध. पाहूयात काय करेल आपल्या संघासाठी. आणि 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जाताना पहिल्याच चेंडूवरती 2 धावा येत आहेत संजू पाटीलच्या बॅट मधून. दोन्ही धावसंख्या होती 19. यावेळेस आपण मिडऑफच्या डोक्यावरून सुंदर असा फटका पाहायला मिळाला संजूच्या बॅट मधून. संजू हा मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, परंतु त्याने आपली खेळी कुठेतरी आज शांत ठेवली आहे. कारण एक स्ट्रॅटजी घेऊन तो चालला आहे, कारण की पुढे स्कोअर पण आपल्याला एवढा जास्त चेजेबल नाही आहे, त्यामुळे विकेट देणं हा योग्य पर्याय नसेल. या दृष्टिकोनातूनच संजू खेळत आहे. सर बॉल घ्यायचा आहे. दोघांपैकी एक चॉईस करायचा आधी. 11 चेंडू 15 धावांचं समीकरण, आणि हे समीकरण कोण सोडवेल? कारण जबाबदारी असणार त्या संजू आणि आधीवरती. स्ट्राईक लागतो आता संजू अवध. आणि हा खूपच डाव्या अष्टी बाजूला चेंडू. कुठेतरी बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता अवधचा, परंतु अवांतर धावा भेटते आणि इथं वॉर्निंग सुद्धा भेटते अवधला. एक बाउन्स झालेला आहे आणि एका धावाने संघाची धावसंख्या दिली आता मात्र 20. 14 धावांचं लक्ष अजून. ओ जबरदस्त क्लीन बोल्ड यॉर्करचा चेंडू. रॉकेट लॉन्च केले. रॉकेट सारखा चेंडू निघून गेला बॅट आणि पायाच्या मधून आणि तिरफळचित केला इथे संजीव पाटील याला. खरंच वेग म्हणजे भन्नाट वेग होता. एक महत्वाचा बळी इथे टिपण्यात यश आला आहे अवधला. त्याने देखील दाखवलं आहे या बॉलवरती की मला का बोललं जातं तेच तर्रार गोलंदाज, कारण की जणू त्याच्या हातामधून रॉकेटच लॉन्च झाल्यासारखा चेंडू. अगदी बॅट्समनला देखील समजला इतका वेग होतो चेंडू मध्ये. आणि संजीव पाटीलची जागा घेण्यासाठी तो येत आहे म्हणजे साहिल. मला वाटतंय बाबू पण आपले संजीव पाटील पण थोडेसे समंजसपणाने विचार करत असतील की एवढा स्पीड आणि रॉकेट सारखा जो बॉल आला तो त्यांनाही टाइम नाही भेटलं की बॉलला कलेक्ट करायचं. दहा चेंडू मध्ये 14 धावांची गरज असेल गवंडी 11 संघासाठी. पाहूया अवध याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बाउन्सर करण्याचा प्रयत्न आणि वाईडचा इशारा अंपायरचा. नो बॉलचा इशारा. कारण या षटकामध्ये आपण पाहिले गेले तर 2 बाउन्सर झालेले आहेत. पहिली वॉर्निंग दिली गेली होती आणि मित्रा पंचांचा निर्णय इथं अंतिम असणार आहे. मोरे लक्षात असू द्या, कुणाल मोरे आपण टुर्नामेंट मोठे मोठे खेळता, पण जो पंच निर्णय देतील तो सर्वांना अंतिम असणार आहे. बाउन्सर एक वॉर्निंग दिली गेली होती आणि राम पंच जो निर्णय देतो, पंचांशी कोणी वादविवाद करू नये. पंच जो निर्णय देतील तोच कायम असणार आहे. कारण एक पंच जो निर्णय देतो कायम असणार आहे. पहिले एक वॉर्निंग दिली गेली होती. फ्री हिट असेल या चेंडूवरती. दुसरा बाउन्सर अटेम्प्ट केला इथे अवधने. तर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21. फ्री हिट आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावसंख्या तिथे यश प्राप्त होते गवंडी 11 या संघाला. आणि या 2 धावसंख्येनंतर स्कोर जाऊन पोहोचतोय तो 23.
23. आता फक्त आणि फक्त 11 धावा दूर आहे आपल्या विजयापासून गवंडी 11 संघ. पाहूया अवध याचा पुढचा चेंडू. पुन्हा बाउन्सर आणि त्या बाउन्सरला तितकंच असं प्रत्युत्तर दिलंय आणि हे प्रत्युत्तर दिलंय 6 धावांनी. साहिलच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. आणि सर आपला निर्णय काय सांगायचा आहे? नो बॉल. नो बॉल आहे. एक थोड ऍक्च्युली लक्ष ए मित्रा एक लक्ष असू द्या. ए नो बॉलला रिव्ह्यू नाहीये मित्रा. अंपायरने एकदा डिसिजन दिला फायनल डिसिजन असणार. अंपायर डिसिजन दिलं फायनल डिसिजन मित्रा. तो ऍक्च्युली रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू बंद आहे मित्रा. रिव्ह्यू कॅन्सल आहे. तीस झाले 30. आणि मॅच संपली इथे. जबरदस्त फलंदाजी साहिल मात्रेच्या बॅटमधून आणि इथं सामना जिंकतोय तो गोंडी इलेव्हन संघ. जिंकणाऱ्या संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर ह्याचा पुढचा सामना होणार आहे वाडोली गाव वर्सेस पाटील 11. दोन्ही संघांनी इथे यायचं नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि विशाल पाटील आपण इतर इथे यायचंय. षटकाराने विजय मिळवला आहे गवंडी 11 या संघाने आणि सेमीचं तिकीट त्यांनी प्राप्त केलं आहे. गवंडी गावातील संघ आपला आणि कुमार त्याचबरोबर- पाटील यांच्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली एक चांगले यश मिळवले. या सामन्याचा मॅच मानकरी जाईल तो अकीबने यायचंय. मॅच किताब घेऊन जायचंय. खरंच आपण अकीब हाच मॅन ऑफ द मॅचचा भोईर साहेब किताब पटकवतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये पण पाहायला मिळाली आणि दुसऱ्या मॅच